आणीबाणीच्या प्रसंगी आणि अपघाताच्या वेळी गोल्डन अवरमध्ये त्वरित प्रथमोपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठाणे वाहतूक विभागाला आज इमर्जन्सी ट्रामा किट देण्यात आले आहेत. त्यामुळे आता इमर्जन्सी ट्रामा किट अपघातानंतरचा गोल्डन अवरमधील जीव वाचणार असल्याचा विश्वास रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ट्रामा केअर किट हे अपघात, गंभीर जखमा किंवा जीवघेण्या परिस्थितीमध्ये दिली जाणारी प्रथमोपचार सेवा आहे. या सेवेत रुग्णाला झालेल्या दुखापतीचे त्वरित प्राथमिक उपचार देण्यात येतात. अपघात, रक्तस्राव आणि जीवघेण्या परिस्थितींमध्ये तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वापरली जाणारी विशेष आपत्कालीन किट आहे. ट्रामा केअर किटमध्ये टुर्निकेट, हेमोस्टॅटिक गॉज, चेस्ट सील, प्रेशर ड्रेसिंग, ट्रामा शेअर्स, हायपोथर्मिया ब्लँकेट या महत्त्वाच्या साहित्याचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व 18 वाहतूक विभाग किट देण्यात आले आहेत. ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील रोटरी क्लब्स या उपक्रमामध्ये सहभागी झालेत. या उपक्रमाचे ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांनी विशेष कौतुक केलं आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, अर्बानिया आणि विविध जे रोटरी क्लब्स आहेत ठाण्यातले यांच्या मार्फतीने एक ट्रोमा किट आणि फोल्डेबल स्ट्रेचर हे ट्रॅफिक विभागाला त्यांनी दिलेलं आहे. ते आपल्याला जे ऍक्सिडेंट्स होतात रोडवर, त्याला फर्स्ट रिस्पॉन्डंट जो असतो 90% मध्ये तो ट्रॅफिक चाच व्यक्ती असतो, तर त्याला फर्स्ट एड तात्काळ मिळावी त्यासाठी ते ट्रॉमा किट आणि स्ट्रेचर्स दिलेला आहे. त्याचा वापर होऊ नये किंवा त्याची गरज पडू नये, त्याची गरज पडू नये म्हणून आपण जे ठाण्यातले विविध रोटरी क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर एकत्र येऊन प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत इथून पुढे. त्याच्या मार्फतीने आपण प्रत्येक रोटरीकडनं त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, रोटरी ट्रॅफिक व्हॉलेंटियर्स, अँबॅसिडर्स, याचा एक वेगळा ग्रुप आपण तयार करणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला वेळोवेळी मदतही करतील. त्यांना विनंती आणि आवाहन केलेलं आपण की ते जे राहतात, त्या ज्या सोसायटीमध्ये ते राहतात, ती सोसायटी पहिले आपल्याला ट्रॅफिक रूल्स फॉलो करण्यासाठी कंपल्शन करायचं आहे, जेणेकरून जो कोणी आपल्या सोसायटीत एंट्री करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही, जो एक्झिट करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही आणि सीट बेल्टचा वापर एंट्री एक्झिट दोन्ही वेळेस तो करेल. जसं आर्मीच्या प्रत्येक सेंटरमध्ये, एअरफोर्सच्या प्रत्येक सेंटरमध्ये जाताना बघितलं तर कडक ट्रॅफिक रूल्स फॉलो करावे लागतील, तसे आपण यांना सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये पहिले याचं सोसायटीपासून चालू करावं. सर नमस्कार, मी डॉक्टर दीपक ऐवले. पेशाने मी एक न्यूरोफिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट आहे आणि एका रोटरी क्लबचा अध्यक्ष आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे अर्बेनिया या रोटरी क्लबचा मी अध्यक्ष आहे. आणि आज आपण इथे एक औचित्य साधलंय की पोलीस पब्लिक मैत्री पहिला भाग हा आहे की सौजन्य आणि सौहार्द वाढावा, ह्या निमित्ताने हे आपण करतोय की दोघांनी एकमेकांची कशी सिम्बायोटिक रिलेशनशिप पुढे घेऊन जाता येईल. त्या अनुषंगाने पहिला अटेम्प्ट हा आहे की इमर्जन्सी ट्रॉमा किट. आपण इथे 18 डिव्हिजन्स आहेत ठाणे ट्रॅफिक पोलीसचे आणि एक हेडक्वार्टर आहेत, तर असे 18 आणि असे 19 ट्रॉमा किट्स आपण आज इथे वितरित करत आहोत. या ट्रॉमा किट्सचा उपयोग असा आहे की गोल्डन आवरमध्ये पेशंट एकदम अडगळीच्या ठिकाणाहून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळा त्याला रक्तस्राव होतो किंवा त्याला स्पाइन इंजुरी होते की कसंही उचलल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये स्पाइन इंजुरी होऊन त्याला वाचला जीव तरी डिसेबिलिटी राहून जाते, अपंगत्व राहून जातं. म्हणून हे अपंगत्व पण कमी व्हावं ह्या हिशोबाने आपण या स्ट्रेचर बोर्डचा वापर करता येईल. इथे चेस्ट मध्ये जेव्हा आपण CPR देतो त्यावेळेला पंक्चर वुंड्स असतील तर त्या आधी सील कराव्या म्हणून सीलचे बँडेजेस आहेत. टॉर्निक्वेट्स म्हणजे रक्तस्राव होऊ नये यासाठी इझी टॉर्निक्वेट्स आहेत आणि हे फोल्डेबल स्ट्रेचर्स आहेत, तर त्यामुळे ते कुठेही अडगळीच्या ठिकाणी पण घेऊन जाता येतील. तर हा पहिला उपक्रम आहे.